नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपला दिवस आज सुखी आणि समृद्धीचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज मी माझं देवघर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. देवघराबाबतीत माझी एक इच्छा आहे बरं का, आणि ती इच्छा मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर माझी इच्छा अशी आहे, माझं देवघर मोठं असावं आणि सागवानी लाकडाचंच असावं. सध्याचं माझं देवघर बऱ्यापैकी आहे, परंतु ते लहान असल्यामुळे संपूर्ण देव त्यामध्ये बसत नाही आणि त्यामुळे मला चौरंगावरती स्वामींची मूर्ती स्थापन करावी लागली. असो, शेवटी श्रद्धा आणि विश्वास हा महत्त्वाचा असतो. माझ्या इच्छेपेक्षा स्वामींची जर इच्छा असेल तर माझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. की समाधानी राहणं हे स्वामी सेवेत आल्यावरच कळतं. काराचं बीज मनात घेऊन मिरवण्यापेक्षा स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामी सेवेत स्वामीमय झालं तर जीवन हे खूप सुखी आणि समाधानाचं जातं. आज माझी ड्युटी 6 वाजता असल्यामुळे मी सकाळी आंघोळ करून साधी देवपूजा करून घेतली होती आणि ड्युटी संपल्यावर 11 वाजता जेव्हा मी घरी येत होते तेव्हा मला काहीशी फुलं दिसली. ते फुलं मी घेऊन आले. फुलं म्हटलं की देवपूजा संपूर्ण झाल्यासारखी वाटते. सकाळी जेव्हा घरातून कामासाठी निघते तेव्हा पायीच जात असते. मला जाण्यासाठी अर्धा तास हा कंप्लीट लागतो. त्यामुळे मी घरातून बाहेर पडली की लगेच तारक मंत्र लावते आणि जेव्हा मी तारक मंत्र ऐकत गुणगुणत चालत असते तेव्हा ड्युटीचं टायमिंगच्या आधी मी तिथं कधी पोचते हे सुद्धा कळत नाही. जणू काही स्वामींच मला घेऊन चाललेले असतात. स्वामी सेवेत आल्यानंतरचा माझा एक पहिलाच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. मे महिना होता. ऊन असं प्रखर झालेलं होतं. दुपारचे 2 वाजलेले होते आणि मला स्वामी केंद्रात जायचं होतं. तसंच आमच्या इकडे तासनतास उभं राहिलं रोडवरती तरीही रिक्षा काही भेटत नसते. तुम्ही ठरवलेलं असल्यामुळं मी पायी का होईना जाणारच होते. 2-2.5 किलोमीटरचा रस्ता होता. घरातून निघाले आणि झालं काय, रोडपर्यंत जाऊपर्यंत तर त्या साईडने मला रिक्षा उभी होती. हात न करता त्या रिक्षावाल्याने मला हॉर्न दिला आणि यायचं का विचारलं तर मी हो म्हटले आणि मी जेव्हा रिक्षात बसले तेव्हा मला त्यांनी केंद्रापर्यंत सोडलं. केंद्राच्या ठिकाणी मी उतरले तेव्हा रिक्षावाल्याला पैसे देऊ लागले. रिक्षावाला थोडा तसा ओळखीचाच होता, त्यामुळे त्याने पैसेसुद्धा घेतले नाही, परंतु मी बरंच आग्रह करून त्यांना 10 रुपये दिले. छोटे मोठे संकट आले तरीही स्वामी प्रचिती देतात. त्यासाठी सुद्धा स्वामींवरचा विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची असते. शंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना.